रोहित शर्माच्या भारतीय संघाने T20 विश्वचषकाची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला। या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला। या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 20 षटकात 172 धावांचं आव्हान दिलं होतं। गयानाच्या धोकादायक खेळपट्टीवर भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर इंग्लंडचा अख्खा डाव 103 धावांमध्ये आटोपला। अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स काढून इंग्लंडचा डाव गुंडाळला। त्याआधी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने रचलेल्या 73 धावांच्या भागीदारीने भारताच्या डावाला खरी मजबूती दिली। रोहितने 39 चेंडूत 57 धावांची तर सूर्यकुमारने 36 चेंडूत 47 धावांची खेळी उभारली। मग हार्दिक पंड्याने 23, रवींद्र जाडेजाने 17 आणि अक्षर पटेलने 10 धावांची झटपट वसुली करून भारताला 7 बाद 171 धावांची मजल मारून दिली। सुनंदन लेले ज्येष्ठ क्रीडा पत्रकार थेट गयानामधून आपल्या सोबत आहेत। सर, कालचा सामना रोमहर्षक होता, आनंददायी होता, अखेर फायनल गाठली आहे। आता सामना आहे तो दक्षिण आफ्रिकेशी। काय आव्हाने असतील फायनलच्या सामन्यामध्ये? प्रज्ञा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आव्हान पेलणेच करून दाखवलेलं आहे। त्यामुळे आता शेवटच्या सामन्याचं आव्हान हे भारतासाठी खूप अशक्य, खूप अवघड असू नये। कारण दरवेळेला अडचणीतनं मार्ग काढणं, आव्हानांना तोंड देणं आणि सडेतोड खेळ करणं या सगळ्या गोष्टी रोहितच्या संघाने करून दाखवलेल्या आहेत। आणि प्रज्ञा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा नुसतं बोलत नाही, ते करून दाखवतो। त्यामुळे संघ त्याच्या अंडर अक्षरशः प्रभावित झालेला आहे। सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।